नमस्कार विद्यार्थी मित्र, झोका घे भरारी या पहिल्या मराठी शैक्षणिक ॲपमध्ये मी अर्चना अमित सोमशेट्टी तुम्हा सर्व विद्यार्थी वर्गाचे सहर्ष स्वागत करते. सो स्टुडंट्स, वी आर गोइंग टू स्टडी ना द लेसन 4.5 झोन ऑफ आर्क ऑफ सब्जेक्ट इंग्लिश क्लास 10. तर आता आपण पाठाचा पुढील भाग अभ्यासूया. रॉबर्ट सेड, सो यू आर अज्युमिंग दॅट आय विल गिव्ह यू व्हॉट यू वॉन्ट. आता रॉबर्ट तिला म्हणतो जूनला, तुला असं वाटते, तू अज्युम करतेस, तू गृहीत धरतेस, मला अज्युम करतेस म्हणजे टेकिंग फॉर ग्रँटेड, म्हणजे तुम्हाला गृहीत धरतेस की तू जे माझ्याकडे मागितलंयस ते मी तुला देऊ शकतो, मी देईन तुला. त्यावर जॉन म्हणते, जॉन सेड, येस स्क्वायर, कंटिन्यूज बिझिली, अ हॉर्स विल कॉस्ट 16 francs. It is a big amount of money, but I can save it on the armor. I don't need a beautiful armor made to my measure. I can find a soldier's armor that will fit me well enough. I shall not want many soldiers. The Dauphin will give me all I need to free Orleans. आता त्यावर जोन म्हणते की स्क्वायर, तुम्ही मला जे मी तुम्हाला मागितले ते तुम्ही मला डेफिनेटली देणार. कंटिन्यूस बिझिली म्हणजे गडबडीने सांगते. आणि हा जो हॉर्स मी तुम्हाला मागितलाय विल कॉस्ट 16 francs. इट इज अ बिग अमाऊंट ऑफ मनी, आणि त्याची किंमत खूप मोठी आहे मला माहिती आहे, पण त्याच्या बदल्यात तुम्ही मला जे माझ्या मापाचं चिलखत आहे, म्हणजे जे आर्मर आहे ते तुम्ही देऊ नका. मी कुठल्याही सोल्जरचं जे आर्मर आहे तिथे मी ऍडजस्टमेंट करेन. यू कॅन फाइंड अ सोल्जर्स आर्मर दॅट विल फिट मी वेल इनफ. जे कुठल्याही सोल्जरचं आर्मर मला बसत असेल, फिट होत असेल ते मी घालेन. आय शॅल नॉट वॉन्ट मेनी सोल्जर, आणि मला जास्त सोल्जर्स पण मला नको आहेत तुमच्याकडे. मी डॉल्फिनला गेले, मीन्स मी डॉल्फिनकडे गेले, द डॉल्फिन विल गिव्ह मी डॉल्फिन नक्की मला देईल. अँड ऑल आय नीड अँड टू फ्री ओर्लियन्स, आणि मी ओर्लियन्सला म्हणजे या सिटीला इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त करेन, असं ती सांगते. रॉबर्ट त्यावर शॉक होतो. रॉबर्ट सेड, शॉक टू फ्री ऑर्लियन्स? तो ऑर्लियन्सला मुक्त करणार? म्हणजे त्याला आश्चर्य वाटतं, तू काय करणार आहेस? ऑर्लियन्सला मुक्त करणं एवढं सोपं नाहीये. लोक आता तो राजाही देखील, डॉल्फिन हा जो आहे फ्रान्सचा, तो सुद्धा घाबरून बसलाय. त्याचंही त्याच्यावर काही पुढची चाल त्याने काही खेळलेली नाहीये, त्यालाही काही सुचत नाहीये. ऑलमोस्ट इंग्रज आता ह्या डॉल्फिनला म्हणजे ह्या फ्रान्सला काबीज करणार असं सिच्युएशन असताना तू ऑर्लियन्सला फ्री करण्याची भाषा करतेस, असं तो शॉक होऊन रॉबर्ट विचारतो. जॉन सेड, सिम्पली, येस स्क्वायर, 3 men will be enough for you to send with me. Polly and Jack have promised to come with me. ती म्हणते, का नाही? सिम्पली, त्याच्यावरती ती अशी घाबरत नाही. ती म्हणते, ना का नाही, मी नक्की फ्री ऑर्लियन या सिटीला फ्री करणार. मला तर 3 सोल्जर पण इनफ आहेत, आणि ऑलरेडी तुमच्या सैन्यामधील पॉली आणि जॅक या 2 ह्यांनी मला काय केलेलं आहे, प्रॉमिस केलेलं आहे माझ्याबरोबर येण्यासाठी, असं ती त्याला सांगते. त्यावर रॉबर्ट सेड, यू मीन मॉन्सियर पॉलेंजी? यू मीन मॉन्सियर पॉलेंजी? आता मॉन्सियर म्हणजे काय? मॉन्सियर याचा अर्थ फ्रेंच वर्ड आहे हा एक. मॉन्सियर म्हणजे मिस्टर पॉलेंजी असा अर्थ आहे, पण तो एक फ्रेंच शब्द असल्या कारणाने तिथे फ्रेंच शब्द वापरलेला आहे. मॉन्सियर मीन्स मिस्टर. सो यू मीन मॉन्सियर पॉलेंजी? तुला म्हणायचे पॉलेंजी तुझ्या बरोबर येणार आहे? पॉली म्हणजे पॉलेंजी. तर त्यावर जॉन काय म्हणते, येस स्क्वायर, जॅक विल कम विलिंगली. हो, जॅकही माझ्याबरोबर स्वतःहून तयार झालेला आहे. विलिंगली म्हणजे स्वतःने यायला तयार झालेला आहे. ही इज अ व्हेरी काइंड जंटलमॅन अँड गिव्स मी मनी टू गिव्ह मी द पुअर. ते खूप काइंड आहेत. पॉलेंजी हे महाशय खूप चांगले आहेत, त्यांनी मला काही पैसेही दिलेले आहेत गरीब लोकांना द्यायला. आय थिंक जॉन गॉडसेफ विल कम अँड डिक द आर्कर अँड देअर सर्वंट्स जॉन ऑफ हॉनकोट अँड जुलियन. There will be no trouble for you, Squire. I have arranged it all. You have only to give the order. आता ती काय सांगते, कुणाकुणाची नावं करते बघा. आय थिंक जॉन गॉडसे म्हणजे जॉन माझ्याबरोबर येतो, विल कम अँड डिक द आर्कर. तिथे डिक पण माझ्यावर येतो, तो आर्कर असतो म्हणजेच तिरंदाज करणारा असतो. अँड जुलियन ते पण माझ्याबरोबर येतात. देअर विल बी नो ट्रबल फॉर यू स्क्वायर. तुम्हाला काहीच ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम, मला फक्त 3 लोक हवी आहेत. अँड आय हॅव अरेंज इट ऑल. मी ऑलरेडी ही सगळी व्यवस्था केलेली आहे. यू हॅव ओनली टू गिव्ह द ऑर्डर. फक्त मला तुमची आज्ञा हवी, आणि त्याच्यासाठी ती तिथे आलेली आहे. जस्ट आय वॉन्ट your permission. हीच तिची इच्छा असते. And for the permission, she was there in front of the Robert. So what Robert said? Robert said to the steward, स्टीवर्डकडे बघून तो म्हणतो स्टीवर्डला, इज दिस ट्रू अबाउट द मॉन्सियर द पॉलेंजी? मिस्टर पॉलेंजी खरेच तिच्या बरोबर येणार आहेत? असं ते त्याला विचारतात.
स्टीवर्ट सेड इगरली. स्टीवर्ट त्यावर अतिशय इगरली म्हणजे उत्सुक होऊन उत्तर देतो, येस सर, अबाउट द मॉन्झियर द मेड्स टू, ते सुद्धा येणार आहेत. दे बोथ वॉन्ट टू गो विथ हर, ते दोघे जण तिच्या बरोबर जाणार आहेत. रॉबर्ट सेड गोज टू द विंडो. रॉबर्ट विंडोकडे जातो अँड शाउट्स इन टू द कंट्री यार्ड, आणि त्या मोकळ्या जागेत अंगणाच्या दिशेने ओरडतो. अँड सेंड मॉन्झियर द पॉलेंजी, आणि त्या मिस्टर पॉलेंजीला पाठवून द्या माझ्याकडे असं म्हणतो. विल यू, तुम्ही पाठवाल, म्हणजे तो आता पॉलेंजी त्यांच्याबरोबर येणार आहे हे त्यांना स्टीवर्ट सांगतो. असं म्हटल्यावर रॉबर्ट त्या पॉलेंजीना आपल्यासमोर हजर करण्यासाठी सांगतो. अँड ही टर्न्स टू जॉन, आणि जॉनकडे वळून बघतो रॉबर्ट. गेट आउट अँड वेट इन द यार्ड, आणि तिला सांगतो जा, आता तू माझ्यासमोर आलीस नाही, इथून परत तू जिथे ज्या ठिकाणी होतीस त्या यार्डमध्ये, कंट्री यार्डमध्ये, तिथे जाऊन त्या मोकळ्या जागेत तू उभी राहा. आणि ते जे काही पॉलेंजी येणार आहेत ना, मिस्टर पॉलेंजी, त्यांना आता माझ्यासमोर मी घेणार आहे. आणि म्हणून तो तिथल्या लोकांना आज्ञा करतो, सेंड मॉन्झियर पॉलेंजी, मॉन्झियर मीन्स मिस्टर पॉलेंजी, टू मी. जॉन सेड स्माइलिंग ब्राईटली ॲट हिम. बघा एवढं तो रॉबर्ट टीचरशी ओरडतो. ही शाउटेड ऑन हर बट शी नेव्हर गॉट अँग्री ऑर शी नेव्हर अफ्रेड ऑफ द रॉबर्ट. कॉन्ट्ररी शी स्माइलिंग, शी गेव अ स्माइल, स्माइलिंग ब्राईटली ॲट हिम, ते त्यांच्याकडे बघून हसते. राईट स्क्वायर असं म्हणून शी गोज आउट, ती निघून जाते. रॉबर्ट सेड टू द स्टीवर्ड गो विथ हर, स्टे विद इन कॉल अँड कीप युअर आय ऑन हर, आय शॅल हॅव हर अप हिअर अगेन. आणि रॉबर्ट मग स्टीवर्टलाही सांगतो की तूही तिच्याबरोबर जा, तिच्याजवळ लक्ष ठेव, मी लवकरच तुला बोलवेन, आणि तोपर्यंत तिच्यावर कीप अॅन आय ऑन हर म्हणजे तिच्यावर पाळत ठेव. आय शॅल हॅव हर अप हिअर अगेन, आणि मी तिला पुन्हा परत लवकर इथे बोलवणार आहे. द स्टीवर्ट रिट्रिएट्स हेस्टिली. आता रिट्रिएट हेस्टिली म्हणजे मूव्ज अवे इन हरी, पटकन जाणे, म्हणजे राजाने सांगता सांगता तो त्याची आज्ञा पालन करतो. राजा म्हणजे ऑफिसर, रॉबर्टने सांगितल्या तो त्याची आज्ञा पाळतो. द स्टीवर्ट रिट्रिएट्स हेस्टिली अँड बट्रेन द पॉलेंजी, अ फ्रेंच गार्ड एंटर्स, सॅल्यूट्स अँड स्टँड वेटिंग. आता एवढ्यात बिट्रियन दी पॉलेंजी येतात आणि फ्रेंच गार्ड असतात, ते एंटर करतात. त्यांना तो गार्ड असतो, फ्रेंच गार्ड असतो, आणि तो पॉलेंजी नावाचा, आणि तो एंटर करतो आणि सॅल्यूट करतो त्या ऑफिसरला. सॅल्यूट्स अँड स्टँड्स वेटिंग, आणि तिथे उभा राहतो. आता हे रॉबर्टचे ऑफिसर असतात, ते काय म्हणतात, शी सेज यू जॅक अँड डिक हॅव ऑफर्ड टू गो विथ हर, व्हॉट फॉर, डू यू टेक हर क्रेझी आयडिया ऑफ गोइंग टू द डॉल्फिन सिरियसली. आता रॉबर्ट खात्री करतो, खरंच तुम्ही तिच्याबरोबर जाणार आहे, आणि जॅक अँड डिक ते दोघं तुमच्याबरोबर येणार आहे, आणि खरंच तुम्ही तिच्या आयडियाप्रमाणे तुम्ही काम करणार आहात, आणि खरंच तुम्ही डॉल्फिनला जाऊन भेटणार आहात, तुम्ही तिच्या या क्रेझी आयडियाशी सहमत आहात, असं तो ऑफिसर त्या पॉलेंजीला विचारतो. त्यावर पॉलेंजी उत्तर देतात. पॉलेंजी सेड स्लोली, देर इज समथिंग अबाउट हर, इट मे बी वर्थ ट्राईंग, इट मे बी वर्थ ट्राईंग. ते म्हणतात की खरंच तिच्यामध्ये काहीतरी, देर इज समथिंग अबाउट हर, तिच्यामध्ये काहीतरी आहे आणि काहीतरी ती करेल असं मला वाटतं. इट मे बी वर्थ ट्राईंग, तिच्या प्रयत्नाला कदाचित यश मिळेल, आम्हाला तिचा हा प्रयत्न काहीतरी वेगळा दिसतोय. रॉबर्ट सेड ओ कम ऑन पॉली, यू मस्ट बी आउट ऑफ युअर माइंड. त्यावर रॉबर्ट पुन्हा उपहासाने म्हणतो, अरे खरंच रॉबर्ट, तुला वाटतंय तू खुळा आहेस, तुझं डोकं फिरलंय का, यू आर आउट ऑफ युअर माइंड, म्हणजे तू कसं काय या मुलीवर विश्वास टाकू शकतोस, असं रॉबर्ट म्हणतो. त्यावर पॉलेंजी सेड अनमूव्ड, म्हणजे विचलित न होता, अनमूव्ड म्हणजे विचलित न होता. त्यावर पॉलेंजी आन्सर करतात, व्हॉट इज रॉंग विथ हर, द डॉल्फिन इज इन शिनॉन लाईक अ रॅट इन अ कॉर्नर, एक्सेप्ट दॅट ही वोंट फाईट, द इंग्लिश विल टेक ऑर्लियन्स, ही विल नॉट बी एबल टू स्टॉप देम. आता पॉलेंजी काय सत्यस्थिती आहे फ्रान्सची, त्या ऑर्लियन्स सिटीची काय सत्यस्थिती आहे ती या पॅसेजमध्ये सांगतो बघा. तर व्हॉट इज रॉंग विथ हर, काय चुकतंय तिचं. ऍक्च्युली ज्या ऑर्लियन्सवर आक्रमण झालेले आहे त्या ऑर्लियन्सचा, त्या फ्रान्सचा राजा डॉल्फिन हा शिनॉनमध्ये, म्हणजे हा इज इन शिनॉन लाईक अ रॅट, तो शिनॉनमध्ये लपून बसलाय, म्हणजे बिळात लपून कसा उंदीर बसतो तसा आपल्या पॅलेसमध्ये लपून बसलाय. एक्सेप्ट दॅट ही वोंट फाईट, लढायचं सोडून तो घाबरून बसलाय, म्हणजे त्याने गिव्हअप केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अँड द इंग्लिश विल टेक ऑर्लियन, डेफिनेटली इंग्लिश ऑर्लियनला काबीज करणार आहेत. अँड ही विल नॉट बी एबल टू स्टॉप, आणि त्यानं तो थांबवत पण नाहीये. सो स्टुडंट्स, आत्तापर्यंत मी तुम्हाला जो हा पाठाचा भाग शिकवला तो तुम्हाला समजलाच असेल अशी मी आशा व्यक्त करते. आणि जर तो तुम्हाला अजून अधिकाधिक समजून घ्यायचा असेल तर तुम्ही परत माझा हा व्हिडिओ पहा अँड स्टे कनेक्टेड विथ झोका. थँक्यू.